निसर्गाची कास, या वसुंधरेसाठी धरा निसर्गाची कास. मानवानो झाडांना का देता मरण, मानवानो झाडांना का देता मरण, जीवनाच्या अंतिम क्षणी त्याचे रचती शरण, जीवनाच्या अंतिम क्षणी त्याचे रचती शरण. नाते मंडळी सोडून जाती, नाते मंडळी सोडून जाती, लाकडे ही देती साथ. या वसुंधरेसाठी धरा निसर्गाची कास, या वसुंधरेसाठी धरा निसर्गाची कास. झाडे लावा जगवा झाडे, झाडे लावा जगवा झाडे, धरून जीवनाचा ध्यास. या वसुंधरेसाठी धरा निसर्गाची कास, या वसुंधरेसाठी धरा निसर्गाची कास. धन्यवाद. धन्यवाद सर. या वसुंधरेसाठी धरा निसर्गाची साथ. वसुंधरा आणि निसर्ग एक दुसऱ्याला पूरक आहेत आणि या दोघांचा जर ताळमेळ जमला तर आपली वसुंधरा नक्कीच सुंदर होईल. सरांनी छान प्रयत्न केला. पुन्हा एकदा धन्यवाद सर. उद्घाटनाला पुन्हा जरासा वेळ आहे आणि त्यामुळे त्याचा सदुपयोग आपण करणार आहोत. आपल्यामध्ये एक छोटीशी मुलगी अश्विनी शेंडे उपस्थित आहे, विश्वशांती विद्यालय मारोडाची. सध्या 3 जानेवारी ते 11 जानेवारी दशरात्री उत्सव सुरू आहे आणि या दशरात्री उत्सवाची सुरुवात 3 जानेवारीपासून आणि समाप्ती 11 जानेवारीला जिजाऊ पुण्यतिथीने जयंतीने होतो. आणि लक्ष्मी आणि त्या सावित्रीला सलाम करण्यासाठी तिच्याजवळ एक एकपात्री प्रयोग आहे, फक्त 5 मिनिटाचा आहे आणि तो लक्ष्मी शेंडे सादर करत आहे, विश्वशांती विद्यालय मारोडा. विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मी सावित्री खंडूजी नेवसे व लक्ष्मीबाई यांची मी कन्या. मी लहान असताना म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी माझे लगीन ज्योतिबांशी झाले. तेव्हापासून माझे नाव सावित्री ज्योतिबा फुले असे झाले. सावित्री ज्योतिबा फुले असे झाले. त्यावेळेस मी व माझे ज्योतिबा स्त्रियांना व मुलींना शिकवण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य संपविले. पण आजच्या या स्त्रिया, आजच्या या मुली, आजच्या या महिला शिक्षण सोडून, अभ्यास सोडून ओव्हर फॅशन कडे वळले आहेत. याचाच त्रास आज मी सावित्रीबाई फुले तुमच्या समोर व्यक्त करीत आहे. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे. मी आज इथे बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांना घोटून क्रीम केलंय. मला एका देवीसारखं फोटोमध्ये कैद केलंय. जमेल जसं, जमेल त्यावेळी, जमेल केव्हाही माझं कौतुक करता. याचाच त्रास मी तुमच्या समोर व्यक्त करते आहे. मी सावित्री बोलतो आहे आणि याचाच राग आम्ही
झालेली आहे ही नांदी आहे परिवर्तनाची. आणि त्यामुळे प्रत्येकीने, प्रत्येक सावित्रीने, प्रत्येक जिजाऊने कंबर कसून माझ्यामध्ये जो झालेला बदल आहे तो बदल मी दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध व्हायला पाहिजे, जेणेकरून जिजाऊला आणि सावित्रीला जी खंत वाटते ती खंत वाटणार नाही, कमी होईल. आणि म्हणून प्रत्येकीने करतो आहे, प्रत्येक स्त्री प्रयत्न करत आहे स्वयंसिद्ध होण्याची, स्वयंभू होण्याची. आणि तो प्रयत्न होण्यासाठी, तो दिसण्यासाठी वेळ लागणार आहे. आणि त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जो वारसा आहे तो पोहोचवण्यासाठी आपल्याला आता कसोशीने प्रयत्न करायचा आहे. कामासाठी, ज्या संकल्पासाठी, ज्या विषयाने, ज्या उद्देशाने हे राष्ट्रीय पर्यावरण संमेलन इथे घेत आहोत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून इथे पाहुणे मंडळी आलेली आहे, प्रतिनिधीची नोंदणी करून इथे आलेले आहेत. कालपासून काही जण आलेले आहेत. आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट या आपल्या संमेलनाला लागणार नाही याची खात्री मूळ टीम आणि मूलवासीय नक्कीच घेतील अशी मला आशा आहे. तर आपली स्वागताध्यक्ष जी आहे तेजस्विनी नागोशे मॅडम, यांना आशा नावाने ओळखल्या जाते. जन्मनाव असेल किंवा निकनेम असेल तर हे या आशा जी आहेत, या आशा मॅडमच्या आशा अशाच उंचावत राहिल्या पाहिजे. त्यांनी अगदी खंबीर मनाने खूप मोठं धाडस करून हे संमेलन आयोजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जो त्यांचा प्रयत्न आहे हा यशस्वी करणे आपल्या संपूर्ण मूळ टीमचं काम आहे. मूळ टीमही मागच्या काही दिवसापासून सतत कार्यात आहे आणि हा त्यांचा कार्याचा उत्साह असाच टिकून राहील आणि हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल अशा शुभेच्छा माझ्या आहेत, अपेक्षाही आहे. आपण काही वेळात या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात करणार आहोत. मध्ये उपस्थित आहेत या पाहुण्यांचं आपण आगमन झालेलंच आहे. काही वेळापूर्वी प्रत्यक्ष कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. संत ज्ञानेश्वराच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत 3 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान साजऱ्या होणाऱ्या दशरात्री महोत्सवात मूल नगरीतील कर्नाटकाची अम्मा पद्मश्रीने विभूषित झालेल्या तुलसी गौडा परिसरामध्ये कन्नम्मार भवनातील डॉक्टर पंजाबराव देशमुख सभामंचावर 5 जानेवारी 2025 ला आयोजित झालेल्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आपल्यात उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व प्रमुख अतिथी आणि सर्व मान्यवरांचे नेफडो टीम मूल तर्फे सहर्ष स्वागतम, शुभ स्वागतम. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. आपण सर्व मोठ्या मनाने वेळ काढून आज होणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण संमेलनात आलात. आपणा सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते आणि सर्व पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी सावित्रीबाई आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून, वटवृक्षाची पूजा करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. कृपया तेजस्विनी नागोशे मॅडम स्वागताध्यक्ष यांना विनंती आहे की यांनी सर्व पाहुण्यांना सभा मंचावर आणावं. तेजस्विनी नागोशे मॅडम, रत्ना चौधरी मॅडम होण्याच्या आधीच प्रतिमेचं पूजन करावं.
सुरू करा ना हे सुरू कर आता चालू आहे ना हां झालं पाहुणे प्रतिमांना पुष्पहार घालत आहेत. कर्तृत्वाने संघर्षाने मोठ्या झालेल्या सावित्रीबाई व जिजाऊ यांचे महाराष्ट्राला भूषण आहे. सुरू असणाऱ्या दशरात्री उत्सवात आपण पर्यावरणीय राष्ट्रीय संमेलन या महान विभूतींच्या पूजनाने सुरू करूया. सावित्रीबाई आणि जिजाऊ यांचं पूजन करताना मान्यवर या दोन थोर महान विभूती एक योगायोग आपल्या पर्यावरण संमेलनाची तारीख आणि हा दशरात्री उत्सव आणि त्यामुळे आपण यांना साक्षी ठेवून या उत्सवाची सुरुवात करत आहोत. तद्वतच मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी वृक्षपूजा करावी. झाड प्रतिमेचं पूजन होत आहे. प्रतिमेचं पूजन सुरू आहे आणि महाराष्ट्र राज्याची जी कार्यकारिणी आहे नावं मी घेणार आहे पण जे उपस्थित आहेत त्यांनी पण पूजनासाठी यायचं आहे. विशेषतः श्री बेले सर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सभामंचावर दिसत नाहीये त्यामुळे ते कुठे असतील तर त्यांनी वृक्षपूजा करायची आहे. लगेच झाडे लावून संवर्धन करणे हीच आपली जबाबदारी. झाडे जगली तर होई वसुंधरा सुंदर. वृक्षपूजा करून वृक्षाबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करणे आपले कर्तव्य आहे. आपण विशाल रूप धारण करणाऱ्या आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या वटवृक्षाचं पूजन करत आहोत. वटवृक्षाचं पूजन झाल्यानंतर पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करायचं आहे. तर पाहुण्यांचं प्रतिमा पूजन वृक्षपूजन आणि दीपप्रज्वलन करून झालेलं आहे. मी पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी स्थानग्रहण करावं. उगवत्या सूर्याला नवी दिशा दिसते. बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. धन्यवाद. पुन्हा सर्वांचे एकदा मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांचं स्थानग्रहण झालेलं आहे. सन्माननीय श्री सुनील धस सर, माननीय श्री जयराजजी नायर सर, माननीय श्री सचिन वाघ सर, श्री दीपक भवर सर, माननीय सो आसिया रिझवी मॅडम.
वृक्ष माझे बांधव आहेत. या वृक्षावर माझे प्रेम आहे. या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या निसर्गाचा मला अभिमान आहे. या निसर्गाचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून माझ्या अंगणात मोकळ्या जागेत शाळेच्या आवारात रस्त्याच्या कडेला गाय रानावर गावठाणात मी वृक्ष लागवड करीन आणि आजन्म त्या वृक्षाचे संरक्षण व संगोपन करीन. मी राज्यघटनेतील कलम 48 व 51 नुसार सांगितलेले कर्तव्य करीन. मी व माझे वृक्षप्रेमी बांधव यांच्या सहकार्याने ज्या ज्या वेळी जिथे कुठे शक्य होईल त्यावेळी मी वृक्ष लागवडीचे व संरक्षणाचे सत्कार्य करण्याची प्रतिज्ञा करते. वृक्षाचे संगोपन व संवर्धन यातच माझे व पुढील पिढीचे हित सामावले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक साथ विश्राम हो गे, विश्राम. आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येता वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मने क्रीडा करी कंथा कमंडलू देह उपचारा कंथा कमंडलू देह उपचारा जाणवी तो वारावसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन
आणि त्यांचा संच यांनी उत्कृष्ट पद्धतीने वृक्षवल्ली आम्हा सोयरे, खरोखरच वृक्षांचं आणि माणसाचं हे नातं आहे, अतूट असं नातं, आणि त्या नातं जपण्याचा प्रयत्नच ही पर्यावरण प्रेमी करत असतात. वृक्षगीत, वृक्षप्रतिज्ञा आपण आत्ताच सादर केली. पाहुण्यांचं आपण पुष्परोप देऊन स्वागत करणार आहोत. मी सर्वप्रथम विनंती करते की संमेलनाच्या स्वागताध्यक्ष तेजस्विनी नागोशे मॅडम यांनी संमेलनाचे अध्यक्ष, नियोजित अध्यक्ष श्री सुयोग धस सर, आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त तथा या नैसर्गिक पर्यावरण संस्था व मानवता विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहे. 2017 पासून त्यांनी ही संस्था स्थापन करून सुरुवातीला कमी म्हणजे संख्येने होणारं जे हे रोपटं होतं, या रोपाला भारताच्या 12 राज्यामध्ये रुजवलं आहे आणि हे रोप आता आणखी मोठं होण्यासाठी त्याच्या शाखा पसरण्याचा प्रयत्न करत आहे. सरांच्या या कार्याला नक्कीच यश येणार आहे. सुयोग दास सर यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करते या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तेजस्विनी नागोशे मॅडम. महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष आहेत त्या. टाळ्यांच्या गजरात श्री सुयोग दास सर यांचं स्वागत. त्याचप्रमाणे मी माननीय श्री जयराजजी नायर सर आपल्यात उपस्थित आहेत, सिने अभिनेते आहेत, तद्वतच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे ब्रँड अँबॅसिडर आहे. कालपासून आपल्यामध्ये ते उपस्थित आहेत, रॅलीमध्ये सुद्धा होते. यांचं स्वागत करण्यासाठी मी निमंत्रित करते संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तेजस्विनी नागोशे मॅडम. मूळ टीमच्या सर्व सदस्यांनी स्टेज जवळ येऊन थांबायचं आहे. आपल्यासोबत माननीय श्री डॉक्टर राजकुमार खापेकर सर उपस्थित आहेत. हे आंतरराष्ट्रीय समन्वयक आहे आपल्या संस्थेचे. यांचं स्वागत करण्यासाठी मूळ टीमच्या मंगला सुंकरवार, सपना निमगडे, नंदा शेंडे, पूजा मोहुर्ले या जर बाहेर असेल तर बाकीच्यांनी येऊन स्वागत करायचं आहे. कल्पना मेश्राम, दिलीप भाऊ थोडंसं मागे. श्री खापेकर सरांचं स्वागत करताना मेट्रो टीम मूलच्या सदस्य आपल्यासोबत माननीय श्री दीपक भवर सर उपस्थित आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संस्था व मानवता विकास. यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवते आहे श्री गुरुदास गुरनुले, सुरेश मुस्कावार, माधुरी गुरनुले, वंदना गुरनुले, इंदू मांदाडे. इथे सेंटर रत्ना चौधरी सुद्धा या स्वागतामध्ये येतील टीम सोबत. माननीय सौ
आसिया रिझवी मॅडम, राष्ट्रीय सचिव, नैसर्गिक पर्यावरण संस्था व मानवता विकास, यांचं स्वागत करण्यासाठी बोलवते मी किसन खोब्रागडे, सुनीता खोब्रागडे, रेखा पोकडे, यशवंत देवगडे, यानंतर आपल्याला स्वागतासाठी निमंत्रित करत आहे मी माननीय श्री विकास महंते, ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत कोकण विभागाचे. यांचं स्वागत करण्यासाठी नीता कटकुरवार, सुषमा कुंटावार, कल्पना मेश्राम, सुजाता बर्डे, विकास महंते सर यांचं स्वागत करताना मीना कटकुरवार, सुषमा कुंटावार, कल्पना मेश्राम, सुजाता बर्डे. महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री बादल बेले सर यांचं स्वागत करण्यासाठी नलिनी आडेपवार, वंदना वाकडे, भावना वरगंटे, विद्या कुकडे, श्री बादल बेले सर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास, राजुऱ्याला यांचं वास्तव्य आहे, आपल्या जवळ आहे ते. आपल्यामध्ये माननीय श्री सचिन वाघ सर, राष्ट्रीय सचिव, नैसर्गिक पर्यावरण संस्था व मानवता विकास हे उपस्थित आहे. यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवते पूजा मोहुर्ले, इंदू मांदाडे, सुनीता खोब्रागडे, सुषमा कुंटावार, सचिन वाघ सरांचं स्वागत. नोवेल डिसिल्वा, गोवा राज्याचे अध्यक्ष आपल्यामध्ये उपस्थित आहे. चोवेल डिसिल्वा आपल्यामध्ये उपस्थित आहे. यांचं स्वागत करण्यासाठी मी बोलवते रत्ना चौधरी, ललिता मुस्कावार, कविता मोहुर्ले, रत्नमाला भोयर, तोटावार मॅडम, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्याच्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास, यांचं स्वागत करतील माधुरी गुरमुले, सुनीता खोब्रागडे, कल्पना मेश्राम, तरुणा रस्से, मंगला बोरकर,
संस्थेचे सचिव आहेत नैसर्गिक पर्यावरण संस्था व मानवता विकास यांचं स्वागत करण्यासाठी मूल टीमची पुरुष मंडळी यांना मी निमंत्रित करते. गुरुदास गुरनुले, किसन खोब्रागडे सर, यशवंत देवगडे सर, प्रकाश शेंडे, श्रीरंग नागोसे, गजानन कोलपेकवार, गुरुदास चौधरी, तुम्ही या. तर स्वागताचा हा सोहळा रवींद्र पोटे साहेबांचं स्वागत करण्यासाठी मंगला सुंकरवार, ललिता मुस्कावार, माधुरी गुरनुले, राखिता नागोशे, नेपडो टीमची सदस्य राखिता नागोशे, सुंकरवार मॅडम, नलिनी आडेपवार, कल्पना मेश्राम, गणेश सरोदे सरांचं स्वागत. टाळ्या कमी पडत आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यायाम होतो टाळ्या वाजवल्याने. या निमित्ताने दिवसभर टाळ्या वाजवाल तर आठवड्याच्या टाळ्या एका दिवशी वाजवून होईल. तर स्वागताचा सोहळा इथे समाप्त करत आहे मी. आणि स्वागत सोहळ्यामध्ये अनावधानाने नावामध्ये कधी गफलत झाली, कधी मागे पुढे नाव गेलं, मी सर्वांची अगदी मनापासून क्षमा मागते. आणि आमचा हा चुकला मागला जो स्वागताचा सोहळा आहे तो आपला करून घ्यावा अशी विनंती करते आणि कार्यक्रम पुढे नेते. आयोजित राष्ट्रीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन व भविष्यातील दिशा स्पष्ट करण्याकरता महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय बादल बेले सर यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते. श्री बादल बेले सर, आजचा सोहळा आहे खास. जमलो आपण सारे पर्यावरण संमेलनास, बोलविते मी बादल बेले सरांस सादर करण्या प्रास्ताविकास. सर बादल बेले सर प्रास्ताविक करतात. वृक्षमाता पद्मश्री तुलसी गौडा परिसरामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरीमध्ये आपल्या सर्व पर्यावरण प्रेमींचं मी हार्दिक हरितमय स्वागत करतो. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सुयोगजी धस सर, आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त तथा संस्थापक अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, तसेच आजच्या कार्यक्रमाला
या संमेलनाला उपस्थित असलेले श्री चोपणे सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी माननीय चोपणे सर यांना स्टेजवरती स्थान ग्रहण करण्याची विनंती करतो आणि सन्माननीय श्री नागोसे सर यांना विनंती करेल की आपण चोपणे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन वृक्ष देऊन त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मान्य श्री डॉक्टर प्राध्यापक सुरेश चोपणे सर खगोलशास्त्रज्ञ यांचं स्वागत करण्याकरिता मी सन्माननीय नागोसे सर यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आपल्या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे ब्रँड ॲम्बॅसेडर ज्येष्ठ सिने अभिनेते सन्माननीय श्री जयराजजी नायर सर, आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कोकण विभागाचे ब्रँड ॲम्बॅसेडर सन्माननीय विकासजी महंते, आपल्या या संमेलनाला आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय दीपकजी भवर सर, राष्ट्रीय सचिव सन्माननीय सचिनजी वाघ सर, राष्ट्रीय महिला सचिव सन्माननीय आशिया रिजवी मॅडम, सोमनाथजी कुताळ, नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि एका सुंदर अशा विषयावरती जे आपलं या ठिकाणी अनुभव आणि आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत असे आजचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक सुरेश चोपणे सर, तसेच महिला विभागाच्या राज्याच्या अध्यक्षा डॉक्टर प्रीती तोटावार, राज्याचे सचिव सन्माननीय बापू परब सर, सन्माननीय आजच्या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा तेजस्विनी नागोसे मॅडम, ऋतुजा गवस मॅडम आणि उपस्थित असलेले सर्व पर्यावरण मित्र, सर्व माझे सन्माननीय ज्येष्ठ माता भगिनी आणि बंधूंनो, दिनांक 9/6/2020ला साधारणतः मी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा राजुरा तालुका म्हणून माझी नियुक्ती झाली आणि अवघ्या एका वर्षामध्येच सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुका ते महाराष्ट्र अध्यक्ष इथपर्यंतचा प्रवास त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मला गाठता आला. उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहणाऱ्या माणसांना आणि आपल्याला अनेक अशा समस्या आज आपल्याला दिसत आहेत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये दारिद्र्य असेल, उपासमार असेल किंवा दुर्बलांचे शोषण असेल, आरोग्याच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीमध्ये असलेल्या अनेक समस्या या जशा आपल्या देशापुढे आहेत तशा इतर देशांसोबत पुढे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. श्रीमंत देशांमध्ये साधारणतः औद्योगिकरण, वाहतूक, प्रदूषण अशा अन्य समस्या आहेत. अशा व्यापक समस्यांबरोबरच व्यक्तिगत पातळीवर पैशांसाठी होणारे खून, डकेत्या, चोऱ्या, तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता, स्वैराचार, मानसिक तणाव, जीव घेण्या असलेल्या स्पर्धा, या सर्वांमध्ये समस्येची जननी जी आहे ती म्हणजे आपली भोगवादी प्रवृत्ती. निसर्गाचे शोषण करून, मानवतेचा ऱ्हास करून विनाशाकडे जी वाटचाल होत आहे त्याचे मंथन होण्यासाठी म्हणून हे राष्ट्रीय संमेलन आज या मूल नगरीमध्ये आपण आयोजित केलेलं आहे. पर्यावरणाशिवाय मानवाचं जीवन हे अशक्यच आहे, ही कल्पना करणेच अशक्य आहे. याच भावनेने परिपूर्ण होऊन आपल्या पूर्वजांनी पर्यावरणाचे श्रेष्ठत्व जाणले. पृथ्वी, तेज, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांना आपण देवत्व बहाल केलं. यांची मोठी भक्तिभावाने आपण पूजा अर्चना करायला लागलो, परंतु त्याचा ऱ्हास होऊ न देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, हे सुद्धा विसरून चालता कामा नये. पूर्वी देशासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली त्या संपूर्ण देशासाठी समर्पित केलेल्या पारतंत्र्याच्या जोखडामधून आम्हाला ज्यांनी मुक्त केले त्यांना आपण सगळेजण देशभक्त असं म्हणतो. परंतु सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर आपल्याला देशभक्ती, देशप्रेम जागृत करायचे असेल तर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाची गरज ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि संपूर्ण जगाला जगा आणि जगू द्या हा संदेश जो आहे तो आपण दिला पाहिजे. हे राष्ट्रीय पर्यावरण संमेलन आयोजित करताना अनेक लोकनेते असतील,
सामाजिक संघटनांचे मान्यवर मंडळी असतील किंवा वन विभाग, सामाजिक वनीकरण किंवा आपल्या या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, विभाग आणि आपल्या तालुक्याचे पदाधिकारी असतील, या सर्वांचं सहकार्य या संमेलनामध्ये लाभलेलं आहे. साधारणतः 2017 मध्ये जर आपण बघितलं तर आपल्या या नेफडो संस्थेमार्फत 2017 मध्ये या संस्थेची आपली स्थापना झालेली आहे. 2019 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 593 उपक्रम जे आहे ते आपण राबवले होते. 2020 मध्ये 1329 उपक्रम आणि 2021-22 पर्यंत आपल्या संस्थेला ISO आणि IAF हे नामांकन सुद्धा आपल्या संस्थेला मिळालेलं आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या या संस्थेला, आपल्या या संस्थेची नोंद जी आहे ती जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड, मॅजिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, स्टार वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये झालेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेला इंडो बांगलादेश इंटरनॅशनल फ्रेंडशिप अवॉर्ड, ह्युमॅनिटेरियन एक्सलन्स अवॉर्ड, स्टार गोल्डन अवॉर्ड्स आणि फॉरेव्हर स्टार इंडिया अवॉर्ड असे अनेक पुरस्कार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपल्या या संस्थेला प्राप्त झालेले आहे. आपलं हे तृतीय राष्ट्रीय संमेलन आहे. यापूर्वी राळेगण सिद्धी आणि पुणे या ठिकाणी आपले 2 संमेलनं पार पडलेले आहेत. तद्वतच विदर्भस्तरीय संमेलन हे एक राजोऱ्यामध्ये झालेलं होतं आणि एक विभागस्तरीय संमेलन नालासोपारा इथे त्यावेळीचे शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, आणि राजोऱ्याचं संमेलन जे आहे त्यावेळेसचे जे वनमंत्री होते सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीमध्ये ते संमेलन पार पडलेले होते. आपल्या सगळ्यांना सांगताना मला आनंद होईल की या ठिकाणी अनेक संस्थेचे जे मान्यवर मंडळी उपस्थित आहे ते वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करताना पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाकरिता आपल्या या नेफडो संस्थेमध्ये सुद्धा त्याच तळमळीने आणि पुढाकार घेऊन ते काम करतात. इथे आमच्या सन्माननीय कृतिका सोनटक्के मॅडम बसलेल्या आहेत, ज्या आपुलकी फाउंडेशन, प्यार फाउंडेशन, ज्या प्राण्यांसाठी ते काम करतात, जे डॉग वगैरे आहेत, पशु आहेत, या पशूंसाठी काम करतात. तसेच आमच्या शीला जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा राजुरा जो भाग आहे तो साधारणतः एक आदिवासी बहुल असा भाग आहे आणि त्या भागातील महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या सीमावर्ती भागामध्ये लक्कडकोट सारख्या भागात, दुर्गम भागात आदिवासींसाठी, विशेषतः आदिवासी कोलामांसाठी सन्माननीय शीला जाधव मॅडम या काम करतात. इथे आमचे सहकारी बसलेले आहेत सन्माननीय शंकर बुरान सर, ते सेवानिवृत्त नेत्रचिकित्सक आहेत, नेत्रचिकित्सक अधिकारी आहेत. त्यांनी अनेक लोकांना मोतीबिंदू असेल किंवा डोळ्याच्या संबंधित जे काही असतील आजार तर ते दूर करण्यासाठी म्हणून ते आजही सेवानिवृत्तीनंतर सुद्धा ते आपली सेवा देत आहेत. आणि नेत्र पंधरवाडा जो असतो महाराष्ट्र शासनाचा त्यावेळेस आवर्जून आपल्या संस्थेचा सहभाग ते करून घेत असतात. बबलूजी झवेरी आहेत, महाराष्ट्र राज्याचे युवा ते अध्यक्ष आहेत. इथे मनोजजी तेलीवार सुद्धा बसलेले आहेत. आपण नुकतीच वर्तमानपत्रांमध्ये त्यांची बातमी बघितली असेल. गेल्या 10 वर्षापासून म्हणजे अनेकदा त्यांनी रक्तदान केलेलं आहे, पण गेल्या 10 वर्षापासून वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला पहिला रक्तदाता म्हणून त्यांची नोंद या चंद्रपूर जिल्ह्याने घेतलेली आहे. तसेच या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त आमच्या आरोग्य सेविका, ज्यांना गरिबांची आई म्हणून ओळखल्या जाते, अशा सन्माननीय सुजाता तुस्काने मॅडम, ज्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामधून या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. डॉक्टर मंगला परब या सुद्धा आदर्श शिक्षिका, त्यांची स्वतःची शैक्षणिक संस्था आहे. असे अनेक मान्यवर या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण केवळ पर्यावरणच नाही तर पर्यावरणासोबतच मानवता विकासाचं सुद्धा काम करतो आहे. ते काम करत असताना समाजातील जे गरीब असतील, ज्यांच्याकडे दुर्लक्षित असतील, अशा लोकांसाठी सुद्धा आपली संस्था ही काम करते आहे. आशिया मॅडम मुंबईसारख्या ठिकाणी महिलांच्यासाठी म्हणून त्या काम करतात. बापू परब सर किंवा इकडे आमचे उपरीकर सर असतील, भंडारा, गोंदिया अशा अनेक ठिकाणी, यवतमाळमधला पांढरकवडा मिशन एज्युकेशन नावाचं जे एक विशेष अशी मोहीम आपल्या नेफडोतर्फे राबवण्यात येते, त्यामध्ये आवर्जून डॉक्टर प्रीती तोटावर मॅडम, ज्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्ष आहेत,
यांचं आपण नाव किंवा त्यांचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या एका पुस्तकाचं म्हणजे पर्यावरणावर आधारित, वन विभागावर आधारित असं एक अभ्यासपूर्ण पुस्तक त्यांनी तयार केलेलं आहे. त्याचं प्रकाशन सुद्धा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथे होणार आहे. एकूणच तर आपण सगळेजण आपापले अधिकार आणि हक्क या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे ते काही सांगायची गरज नाही आहे. त्यासाठी आपण आवर्जून पुढे जातो. प्रत्येक जण आपल्या अधिकार आणि हक्कासाठी आपण भांडतो, परंतु त्या अधिकार आणि हक्कांसोबतच आपल्याला संविधानाने काही कर्तव्य सुद्धा घालून दिलेले आहे. त्यामुळे अधिकार आणि हक्कासोबत कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था ही आवर्जून काम करते आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा शासनाचा एकही रुपयाचा निधी आम्हाला मिळत नाही. इथे बसलेले सगळेचे सगळे म्हणजे सगळ्यांनी या संमेलनाची रीतसर शुल्क भरून नोंदणी केलेली आहे आणि त्या नोंदणीच्याच भरोशावरती हे संमेलन उभे झालेले आहे. आणि आजही समाजामध्ये काही दानशूर लोक आहेत, व्यक्ती आहेत की जे चांगल्या कामासाठी सहकार्य करतात. म्हणून आम्ही या संमेलनाच्या निमित्तानं मी सन्माननीय चोपणे सरांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही काही ठराव पारित करणार आहोत की जेणेकरून समाजामध्ये ज्या विविध समस्या सुरू आहे, ज्वलंत काही अडचणी, काही समस्या आपल्या समोर येत आहे, जसं मानव वन्यजीव संघर्ष असेल, आता मोठमोठे समृद्धी हायवे होत आहे, त्या हायवेमध्ये होणाऱ्या वृक्षांची कत्तल होते आहे, म्हणजे वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे, जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, या सगळ्यांवरती एक बंधन जे आहे ते आपण घातलं पाहिजे आणि शासनाला त्याची जाणीव आपण करून दिली पाहिजे की प्रगती होताना कुठेतरी पर्यावरणाचा ऱ्हास पण होतो आहे, तर तो होऊ नये यासाठी म्हणून काही ठराव आपण या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आपण ते घेणार आहोत. ते ठराव पारित करून त्याच्या सगळ्या प्रती लोकप्रतिनिधींना, मान्यवरांना आणि शासनाला त्या आपण सगळ्या प्रती देऊ आणि त्याचा पाठपुरावा करून ज्या ज्या समस्या समाजाला भेडसावत आहे त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मी पुनश्च एकदा आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय सुयोग दत्त सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्माननीय दीपकजी भवर सर, राष्ट्रीय सचिव सन्माननीय आमचे सचिनजी वाघ सर, आशिया मॅडम यांचे आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आणि ही राष्ट्रीय संमेलन घेण्याची जी संधी आहे ती मूल टीमला आपण दिली. त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून आपले आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचे संमेलन हे झाले पाहिजे. किमान वर्षातून एकदा तरी आपल्या सगळ्यांचं एकत्रीकरण झालं पाहिजे, आचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि ही देवाणघेवाण होत असताना शासनाकडनं आपल्याला काय अपेक्षा आहे, शासन स्तरावरती काय उपाययोजना पर्यावरणाच्या संरक्षणासाठी केल्या पाहिजे, संवर्धनासाठी केल्या पाहिजे, यासाठी म्हणून आपण असे संमेलन जे आहे ते आयोजित केले पाहिजे. काही वेळातच आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार, माजी वनमंत्री, अर्थमंत्री सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. सोबतच सन्माननीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय हंसराज भैया अहिर ते पण येणारे आहेत आणि अन्य मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतील. मी आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. माझ्यापेक्षा आपण बरेच जण ज्येष्ठ आहात. आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करताना मला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने ऊर्जा प्राप्त होते. आम्ही पालघरला सुद्धा बघितलं, अतिशय सुंदर असं संमेलन पालघरमध्ये झालेलं होतं. तसंच पुण्यामध्ये आणि राळेगण सिद्धी, तर असे एक एक स्तरावरती संमेलन झाले पाहिजे आणि आचार विचारांची देवाणघेवाण सुद्धा झाली पाहिजे. या ठिकाणी चोपणे सर यांना एक विषय जो दिलेला आहे त्या विषयावरती सर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्यावरील उपाययोजना यावर ते मार्गदर्शन करतीलच. पण आपण सगळ्यांनी आपापल्या स्तरावरती वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशसेवेचं एक काम जे आहे ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे एरवी आपण पाहतो की देशसेवा म्हणजे काय, तर सीमेवरती बंदूक घेऊन लढणे, लढाई करणे, एवढंच म्हणजे काय देशसेवा नाही. तर एखादे इथे कचरा असेल तो कचरा उचलून सुद्धा एक स्वच्छता मोहीम राबवून आपण देशाच्या या देशसेवेला जे आहे ते आपण हातभार लावू शकतो. म्हणून आपली वैचारिक पातळी जी आहे ती उंचावण्यासाठी म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम आपापल्या ठिकाणी राबवावे ही आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी मान्यवर येतील त्यावेळेस आपण ते ठराव सगळे पारित करून मग त्याची प्रत आपण त्या सगळ्या मान्यवरांना आपण देऊया. मी या ठिकाणी पुन्हा एकदा
मूल टीमचे सुद्धा आभार व्यक्त करतो. सन्माननीय चौधरी सर असतील, नागोसे सर असतील, शेंडे सर आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी अगदी इथे महिलांची टीम आमची ॲक्टिव्ह आहे, पण तरी त्या ॲक्टिव्ह टीमला आणखी ऊर्जा देणारे ही पुरुष मंडळी सुद्धा आहेत की जे दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी या संमेलनाला यशस्वी करण्याकरिता दिवस रात्र ते परिश्रम करीत आहेत. मी सगळ्या मूल टीमचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय भारत, जय निसर्ग. आतापर्यंत केलेल्या कार्याचं आणि पुढील करावयाच्या कार्याची दिशा काय असेल हे आपण आपल्या प्रास्ताविकेतून आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे. या ठिकाणी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ सन्माननीय उपने सर उपस्थित झालेले आहे. तत्पूर्वी ही संस्था पर्यावरणासोबतच जे समाजामध्ये रंजण्याची सेवा करते किंवा बालगोपाल विविध क्षेत्रामध्ये आपलं नाविन्यपूर्ण कामगिरी करते, अशाही बालकांचं सामाजिक संस्थांचं कार्य करणाऱ्या या ठिकाणी संस्था त्यांचाही या ठिकाणी सन्मान करतो आहे. म्हणून अशा कर्तव्यदक्ष समाज कार्य करणाऱ्या काही संस्थेचे अध्यक्ष किंवा कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी सन्माननीय नागोसे मॅडम याची संपर्क साधावा. मी त्यांची नावं या ठिकाणी जाहीर करत आहे. श्री उमेश सिंग झिरे, अध्यक्ष संजीवनी बहुउद्देशीय संस्था मूल. सन्माननीय बंडूजी धोत्रे, अध्यक्ष इकोप्रो चंद्रपूर. माननीय गौरव श्यामपुळे, स्वच्छता मित्र मूल. माननीय सुबोध बौद्धी वाघमारे, चंद्रपूर. माननीय ज्ञानार्चना अपंग स्नेह महिलाश्रम चंद्रपूर यांच्या अध्यक्षा सौ अर्चना मानमवार. श्री देवेंद्र रापेल्ली, प्यार फाउंडेशन चंद्रपूर. माननीय श्री शुभम पसारकर, दिव्यवंदना आधार फाउंडेशन आमगाव चिमूर. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे, काही पारितोषिक मिळवलं आहे. अशाही मुलांचं या ठिकाणी कौतुक व्हावं या उद्देशाने त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. त्यामध्ये आर्यन लोणबले, राज्यस्तरीय कुस्ती सहभाग. कुमारी वंशिका चिताडे, राज्यस्तरीय कुस्ती सहभाग. वैष्णवी वाणी, राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग सहभाग. कुमारी तेजस्वी चौखुंडे, राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग सहभाग. कुमारी यशस्वी संदीप येनुगवार, काश्य पदक कराटे राज्यस्तरीय. कुमारी संजना अजय सोया, राज्यस्तरीय कबड्डी सहभाग. कुमारी सितिजा कांबळे, राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग सहभाग. कुमारी नैतिक चंदू धोबे, काश्य पदक कराटे राज्यस्तरीय. कुमारी प्रीती नीलकंठ भंडारे, काश्य पदक कुशू. मोई चौकुंडे, राज्यस्तरीय कुस्ती सहभाग. त्यानंतर काही पर्यावरणाशी संबंधित कार्य करणारे आमचे बंधू आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं. श्री मिलिंद मधुकर गटंवार, राजुरा. सौ शिला दिलीप जाधव, लक्कडकोट तालुका राजुरा. श्री शंकर गोसाई बुराण, सेवानिवृत्त नेत्रचिकित्सा अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर. श्री मोहनदास प्रल्हाद मेश्राम, तालुका सेवाधिकारी, गुरुदेव सेवा मंडळ राजुरा. श्री बबलू झंवेरी चव्हाण, महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था. श्री चंद्रकांत नागरे, पालघर जिल्हा. सौ शुभांगी राऊत, पालघर जिल्हा. श्री रणजित माडे, पालघर जिल्हा.
श्रीमती सुजाता तुस्कानो पालघर जिल्हा, सौ राजश्री संखे मुंबई जिल्हा, सौ सुकन्या गवास मुंबई जिल्हा, सौ मीरा भेंडीगिरी ठाणे जिल्हा, सौ कल्पना झेंडे ठाणे जिल्हा, सौ ऋतुजा गवस मुंबई, या सर्वांच्या या ठिकाणी सत्कार सोहळा होणार आहे. तरी या ठिकाणी अनाऊन्स केलेल्या जाहीर केलेल्या सर्व मान्यवर उपस्थित राहावं. यानंतर आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथींपैकी आणि मुख्य मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक सुरेश चोपले सर या ठिकाणी आपल्याला खगोलशास्त्रज्ञ या विषयावर विस्तृत अशी माहिती देणार आहे. तत्पूर्वी बोलके करण्यास हवे असते संभाषण, बोलके करण्यास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे आपले मार्गदर्शन. सन्माननीय चोपले सर खगोलशास्त्रज्ञ यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. प्रोग्राम पण चेंज केला. आपल्यात उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला होणार आहे. तत्पूर्वी सरांचा सन्मान करण्यासाठी मी सभामंचावर उपस्थित असणारे श्री सन्माननीय सुयोग धस सर, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जयराजजी नायर सर, तद्वतच यांच्यासोबत असणाऱ्या इतर मान्यवरांना विनंती करते की श्री चोपणे सरांचा सन्मान करावा. चोपणे सरांचा स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. श्री सुयोग धस सर, जयराजजी नायर सर, दीपक पवार सर, सचिन वाघ सर, टाळ्यांचा गजर. थोडे पंखे बंद करायचे आहे. दादा आपण ते स्क्रीन लावलेली आहे आणि मध्ये म्युझिक आपण देत चला ना. हां, आपल्याला इव्हेंट दिसतो आहे, म्युझिक जी आहे ती मध्ये मध्ये. हां, आणि थंडी वाढलेली आहे जरा, म्हणून AC बंद करा. उत्सुक आहात असे खगोलशास्त्रज्ञ, चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचणारे अभ्यासू व्यक्तिमत्वाचे धनी प्राध्यापक सुरेश चोपणे सर यांना मी विनंती करते की त्यांना जो विषय दिलेला आहे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व त्यावरील उपाययोजना या विषयावर अभ्यासपूर्वक त्यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. श्री चोपणे सर. 25 च्या
कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गणमान्य व्यक्ती, या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था या संस्थेचे सर्व राष्ट्रीय राज्य कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते आणि आपण सर्व विद्यार्थी विशेषतः तर आपण सर्व विद्यार्थी विशेषतः इथे आहेत. काही पर्यावरण क्षेत्रात काम करणारे लोक पण इथे आहेत. तर तेव्हा सर्वांचं स्वागत. अशा प्रकारचे भव्य दिव्य मोठे कार्यक्रम आणि जे पर्यावरणासाठी डेडिकेटेड कार्यक्रम आहे ते फार कमी होतात. म्हणजे मला आठवतं की मी 1986 पासून पर्यावरण क्षेत्रात काम करतो आणि तेव्हा हवामान बदलावर तुम्ही पहिले आर्टिकल लिहिलं होतं की जे कुठल्याही अधिकारी, कुठल्याही शासन प्रशासनाला तेव्हा माहीत नव्हतं की पर्यावरणाच्या समस्या काय आहे, प्रदूषण काय आहे, हवामान बदल काय आहे. तर तेव्हापासून आणि मग नंतर चंद्रपूरमध्ये 2004मध्ये ग्रीन प्लॅनेट सोसायटी म्हणून संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून आमचं काम सतत सुरू राहिलं. त्यानंतर राज्य पातळीवर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, लोकांना, शिक्षकांना शिकवायचं. असं करत करत राष्ट्रीय हरित सेना पर्यावरण शिक्षण प्रशिक्षण शिक्षकांसाठी त्याचं काम करत करत राहिलो आणि मग नंतर माझी नियुक्ती पण केंद्र सरकारने पर्यावरण जे मंत्रालय, वन पर्यावरण मंत्रालयात केली दिल्लीला आणि 8 वर्ष जवळजवळ मी त्या क्षेत्रामध्ये तिथे काम केलं. विशेषतः जास्तीत जास्त काम वन संरक्षणामध्ये आणि वन्यजीव संरक्षणामध्ये मी करू शकलो आणि प्रचंड मोठं काम मला करता आलं. जिथं मी NGO म्हणून करू शकलो नाही तिथं त्याला करता आलं. तर त्याबद्दल शासन प्रशासनाचे पण आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहे. तर खरं तर आपण जेव्हा इथे पर्यावरण संरक्षणाच्या आपण साठी जे कामं करतो, सर्व संस्था काम करतात, विद्यार्थी करतात, तर आपण आपली उत्पत्ती समजून घ्यायला पाहिजे की ही पृथ्वी आहे ती फक्त एक आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये एक पृथ्वी आहे. अजून अशा प्रकारची पृथ्वी दुसरीकडे आपल्या सूर्यमालेत तरी नाही आहे आणि बाहेरच्या ज्या सूर्यमाला किंवा आकाशगंगेत आपण जाऊ शकत नाही कधी. तर त्याच्यामुळे ही एकमेव आहे आणि या सृष्टीवरती आपण जो मानव आहे तो फक्त 50,000 वर्षापूर्वी आपण आलेलो आहे. 50 लाख वर्षापूर्वी आपली निर्मिती इथली आहे आणि गेल्या काही हजार वर्षामध्ये आपण पाषाण युगामध्ये होतो. पण जसं औद्योगिक क्रांती झाली आणि पुढे आपण स्लाइड पुढे थोडंसं, तर पुढे जसं आपण येत गेलो, नैसर्गिक आपण संपूर्ण संसाधनाचं दोहन करणं सुरू केलं. उद्योग आले खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जंगलतोड झाली, वन्यजीवांची हत्या खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि आपण हळूहळू आपल्याच पायावर कुऱ्हाड मारत आलो. म्हणजे आपली उत्पत्ती जंगलापासून आहे. हवा, पाणी म्हणजे जे नैसर्गिक संसाधनं आहे, जैविक आहे, अजैविक आहे, यातूनच आपली निर्मिती आहे. पण आपण तेच तोडायला लागलो आहे, तेच नष्ट करायला लागलेलो आहे. म्हणजे ज्याच्यातून आपला विकास झाला, आपल्याला वाटतं की जंगलाचं काही महत्त्व नाही आहे, वन्यजीवांचं काही महत्त्व नाही आहे, हवा आपल्याला फुकट मिळते आहे, पाणी मिळते आहे, याला काही झालं तर काही फरक पडत नाही असं आपल्याला जे वाटतं आहे, ती चुकीची कल्पना आपण आपल्या डोक्यातून काढली पाहिजे. आणि जर काही हे संपलं तर माणसाचा नंबर शेवट आहे आणि आपण संपणार. आणि असंच जर झालं तर 25-30 हजार वर्षामध्ये संपूर्ण मानवजात हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हे आपण बारकाईनं जे लोक अभ्यास करतात त्यांना आपल्याला हळूहळू कळायला लागतं. आता आपल्याला निसर्ग वनसंपन्न विदर्भ जो आहे त्याचा अभ्यास आपण केला तर मला मुद्दा मी ते काही तिथलं पाहून सांगत नाही, पण ते वाचा तुम्ही आणि पहा तिथे विशेषतः विद्यार्थ्यांनी की आपल्याकडे वनसंपदा खूप चांगली आहे. म्हणजे भारतामध्ये आता आपल्याकडे 24% जंगल आहे म्हणून तुम्ही झाडं लावा आणि शहरांनाच तुम्ही एक ज्याला शहर वनीकरण योजना राबवा. तर ती योजना मी स्वतः प्रपोज केलेली होती 2014मध्ये जावडेकर साहेब मंत्री असताना आणि ती 15मध्ये ती लागू झाली आणि मग मोदी साहेबाच्या हातानं उद्घाटन पण झालं 5 जूनला त्या योजनेचं. ती योजने संत गतीनं काम चालू आहे त्या योजनेचं. खूप काही फास्ट काम नाही आहे त्या, परंतु शहराचंच आपण जंगल निर्माण करूया हेच आपल्या हातामध्ये आहे.
कारण वनजमीन नाही आहे. जिकडे तिकडे शेतीचं अतिक्रमण आहे, जिकडे तिकडे खेड्याचं अतिक्रमण आहे, शहरांचं अतिक्रमण आहे जंगलावर. कोणाला वाटत नाही की जंगल वाचावं म्हणून, माझ्या फायद्याचं झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. आणि यातून मग वन्यजीव प्रचंड संकट जे आपल्यावर आलेलं आहे आज, ते संकट फार मोठं संकट आहे, वन्यजीवांसाठी आहे, सर्व माणसासाठी आहे. आणि म्हणून आज जे क्लायमेट चेंज ही जी समस्या आहे, ती समस्या इतकी भयावह आहे की तुमचा विकास हा जो आपण ज्याला विकास म्हणतो ना, तो विनाश हळूहळू व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून जंगलं जेवढी वाचली पाहिजे तेवढी वाचली पाहिजे. नुसतं जंगलच नाही तर तुमच्या शहरामध्ये जंगल झालं पाहिजे. आणि जेवढी काही पशु पक्षी तुमच्या घराजवळ असतात, गावात असतात, ते तुमच्या फायद्याचे आहे. याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की कोरोना संकट आलं, का बरं आलं? माझं 2012मध्ये एक पुस्तक लिहिलं, बॅक टू नेचर, म्हणजे प्रकृतीकडे चला, निसर्गाकडे चला म्हणून. तर त्यात मी सांगितलं होतं की पुढच्या 8-10 वर्षामध्ये एक महामारी येणार. तर मी काही खूप मोठं संशोधन काहीच केलं नाही. मी सभोवतालचा सर्व काय चाललं आहे ते पाहिलं आणि निसर्गात काय झालं तर काय होणार आहे त्याचा अभ्यास करून मी सांगितलं होतं की येणार आहे. आणि बरोबर 2020मध्ये ते कोरोना महामारी आली. पुन्हा आत्ता या महिन्यामध्ये पुन्हा चीनमध्ये एक पुन्हा महामारीची सुरुवात झालेली आहे. ही दर दशकामध्ये महामारी आपल्याकडे येणार आहे. आणि याच्यात तुमच्याकडे क्षमता किती आहे वाचायची ते तुम्ही पहा. का क्षमता नाही आहे? आपण जंगलं सोडली, नैसर्गिक जे वातावरण सोडून दिलं आणि आपण शहरामध्ये आलो. आणि आपलं शहर जे आहे ते राहण्याच्या योग्यतेचं नाही आहे. म्हणजे आपली शहरं हॅबिटेबल नाही आहे, राहण्यायोग्य बिलकुल नाही आहे. कारण शहरामध्ये तापमान वाढ खूप होते आहे, कारण शहरामध्ये झाडं नाही आहे, कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, रस्ते कॉन्क्रीटचे आहे, सर्व कॉन्क्रीट आहे. त्याच्यामुळे तिथलं जे तापमान आहे कॉन्क्रीटमुळे वाढते ते. आणि वृक्ष नसल्यामुळे जमिनीतलं भूजल जी पातळी आहे ती पण वाढत नाही आहे, थंडावा जो राहायला पाहिजे ते पण राहत नाही, आणि तापमान पण कमी होत नाही आहे. आणि म्हणून या शहरीकरणामुळे मानवाला प्रचंड संकट पुढे येणार आहे. पुढची भविष्यातली जी पिढी इथं मुलं बसलेली आहे, मला वाटत नाही चांगलं जीवन हे जगू शकतील. म्हणून यांना जर चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला ते निर्माण करून द्यावं लागेल. म्हणजे जंगलं तर ठीक आहे, जंगलात आपला काही तेवढा मोठा काही राहणीमान होत नाही, पण आपण शहरात राहतो. म्हणून शहराला हॅबिटेबल बनवायचं असेल तर शहरामध्ये खूप एका घराजवळ 2-3 मोठी झाडं असली पाहिजे, आणि पशुपक्षी तिथे आली पाहिजे, चिमण्या पाखरं तिथे आली पाहिजे. तर जे आपले रोग आहेत, म्हणजे जे प्राण्यांचे रोग आहेत ते प्राण्यांना होतात. म्हणजे गायीचा रोग असेल, एखादा व्हायरस असेल किंवा बॅक्टेरिया असेल की जी गायीला लागते ती गायीलाच लागते, म्हशीला असेल ते म्हशीला, डुकरात असेल तर डुकराला लागते. पण आता हे प्राणी नसेल तर काय होईल? प्राणी एखाद्या पक्ष्याला, समजा गिधाड आहे, घार आहे, आपल्याकडे कोकिळ आहे, या पक्ष्यांना जे व्हायरस लागतात ते व्हायरस त्यांचे ठराविक असतात, कॅरियर असतात त्यांचं ते. पण ते जर नष्ट झाले तर ते व्हायरस काय करतील? ते व्हायरस सरळ सरळ जो प्राणी अवेलेबल आहे तो त्याच्यावर अटॅक करेल, कारण त्याला जगायचं आहे. व्हायरसेस, बॅक्टेरियाचा सूक्ष्मजीव आहे, आपण एकेकाळी सूक्ष्मजीव होतो. पण आता ते तुमच्यावर लढाई आक्रमण करणार आणि तुम्हाला मारणार. मग तुम्ही व्हायरस आणि बॅक्टेरियाला मारूच शकत नाही, इतकी संख्येमध्ये. तुम्ही एक असे मूठ जर घेतली तर 1 करोड इथे व्हायरसेस तुम्हाला मिळेल. मग तुम्ही त्यांच्यावर वाचू शकत नाही. का नाही असं होणार आहे? आता आक्रमण आपल्यावर का होत आहे? कारण तुम्ही ज्या पक्ष्यांवरचा तो सूक्ष्मजीव आहे, व्हायरस आहे, त्याला मारलं, ते नाही राहिले. ते व्हायरस तुमच्या शरीरात येणार आणि तुमच्या शरीराला ते नवीन आहे, आणि मग तुमचं शरीर त्याला मारू शकत नाही आणि मग तुम्ही मरणार. तर असं अटॅक आता भविष्यामध्ये होणार. हे थांबवायचं असेल तर एक झाडं मोठ्या संख्येनं आहे, कारण सर्व व्हायरसेस जे काही हवेतली आहे, धुलीकण आहे, ते पहिले झाडावर येतात, पानावर राहतात आणि तुमचं संरक्षण होते. तापमान मेंटेन करण्याचं काम हे वृक्ष करत असतात. आणि म्हणून आपलं गाव हे वृक्षाच्छादित असलं पाहिजेच जर वाचायचं असेल तर हे तुम्हाला करावं लागणार आहे. आणि म्हणून त्यासोबतच जे वन्यजीव आहे, आपल्याला वाटतं की गायी कुत्रे काही कामाचे नाही आहे ना, आपण असं म्हणतो ना, खूप कुत्रे झाले, खूप प्राणी झाले, खूप, पण ते सर्व बायोडायव्हर्सिटीचं संरक्षण म्हणजे बचत करतात, संरक्षण करतात. तुम्हाला होणारे रोग जे त्यांना होतात ते मरतील, तुम्ही वाचणार. तर अशा प्रकारचं संकट होऊ नये म्हणून आज वन्यजीव वाचायला पाहिजे. आपला चंद्रपूर जिल्हा हा वन्यजीवांचा जिल्हा आहे. इथे वाघ आहे, आपल्याकडे ताळोबासारखं अभयारण्य आहे, मोठ्या चांगलं अभयारण्य आहे. परंतु काय समस्या आहे आपल्याकडे, विशेषतः मूल परिसरामध्ये वाघ मानव संघर्ष या मूल, ब्रह्मपुरी, सिंदेवाई, नागबीळमध्ये खूप आहे. तर आपण काय म्हणतो अजूनही, कारण आपण जंगलं तोडली. आता जंगलं तोडल्यानंतर प्राणी राहिले नाही, ते प्राणी काय करतील? ते गावाकडे येणार.
आता तर आपल्या गावाजवळ वाघ असतात. चंद्रपूर शहराच्या सभोवती 20 वाघ आहे, अगदी पेरीफेरीमध्ये वाघ आहे. आत्ता आपल्या मूलच्या समोर जवळ आसपास अजूनही 20 वाघ असतील. तर जे प्राणी आहे त्यांना जगण्याचा अधिकार तर आहेच. म्हणजे आपण जे चुकीची धारणा करतो की फक्त माणसाचं जग आहे, हे जग फक्त माणसाचं आहे आणि माणसालाच अधिकार आहे, ही चुकीच्या धारणेतून आपण बाहेर निघालो पाहिजे. जर नाही निघालो तर माणसंच राहणार नाही. मी सर्वांना मारल्यानंतर नंबर तर आपलाच आहे ना, आपणच मरणार. तर म्हणून हे वन्यजीव राहिले पाहिजे. यासाठी उपाययोजना जे आपण जेव्हा सांगतो तर जंगलं राहिली पाहिजे, त्यांचे जे कॉरिडोर्स आहेत, भ्रमण मार्ग ज्याला म्हणतो, ते शिल्लक राहिली पाहिजे. त्यांना जंगलात पाण्याची व्यवस्था झाली तर ते आपल्याकडे येणार नाही, त्यांना चांगली खाण्याची तिथे व्यवस्था झाली तर ते आपल्याकडे येणार नाही. आणि जुन्या काळामध्ये जसं जंगलात मानव आणि वन्यजीव राहत होते तसं आपण राहणं सोडलं. आपण अचानक जंगलात जातो, कुठेही जातो. जसं काही आपलंच जंगल आहे, मी कोणी लाकड तोडायला जातात, कोणी चोरीला जातात, कोणी कुठच्या गावाला कोणाला समस्या असते उदरनिर्वाहाची म्हणून जातात. तर ते जाताना कसं जावं, तिथे काय जावं की नाही, केव्हा जावं, याचे जे नियम वन विभाग सांगतं ते आपण पाळले पाहिजे. नाहीतर आपल्या म्हणजे मानव संघर्ष जो वाघांसोबत आपला आहे तो वाढणार आहे. पुढे जाऊ. तर आता हे जे खनिज संपत्तीबद्दल बोललो आहे, तर खनिज संपत्तीमुळे जंगलं जात आहे ना. चंद्रपूरमध्ये जे मोठी खाण येणार होती 2010 मध्ये अदानीची, ती तर आम्ही लोकांनी एकत्र होऊन हाकलली. कदाचित आम्ही उभं नसलो तर ती खाणीला आम्ही हाकलू शकलो नसतो. चंद्रपूरतल्या 13 संस्थांना आम्ही एकत्र केलं आणि लोहारा जंगल बचाव संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये आम्ही गेलो, प्रशासनाकडे गेलो, आम्ही न्यायालयात गेलो आणि आंदोलनं केली सर्व संस्थांनी मिळून आणि आम्ही त्यांना हाकलू शकलो त्या कारखान्याला. परंतु अजूनही 25 खाणी आपल्या बफर झोनमध्ये होत्या. तर बफर झोनचं नोटिफिकेशन निघत नव्हतं आणि म्हणून आम्ही ते नोटिफिकेशन काढायला पण आंदोलन केले आणि नोटिफिकेशन निघालं. आणि जे खनिज संपत्ती आपल्याकडे होती, ती खनिज संपत्ती जी जंगलात होती, ज्याच्यामुळे जंगलं तोडले असते, ती आम्ही हे म्हणजे वाचवली. म्हणजे खनिज संपत्ती तर खूप ठिकाणी आहे आपल्याकडे, ती मिळू शकेल, पण जंगल गेलेलं पुन्हा मिळू शकणार नाही. फॉरेस्ट लँड तुम्हाला पुन्हा मिळणार नाही जी गेलेली. म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही तो प्रयत्न केला होता. आता खरं तर आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे, इतकी लोकसंख्या आहे की या लोकसंख्येला काहीच पुरत नाही. म्हणजे जमीन पुरत नाही, पाणी पुरत नाही, आता ते हवा पण पुरत नाही त्यांना, वन पण पुरत नाही, फूड जे ॲग्रिकल्चर जे काही आपण खातो धान्य ते पण पुरत नाही, इतकं आहे. तर जे सर्व जे मिळेल ते खाण्याचं काम, त्याचा म्हणजे दोहन करण्याचं काम आपली कोण करते, लोकसंख्या करते. आणि लोकसंख्येचा एक नियम आहे की लोकसंख्या किती असावी. जसं आपल्याकडे जे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ज्याला म्हणतो, तर ती इतकी जास्त आहे की त्या डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशनमुळे जे रोगराई आहे किंवा जे काही प्रसार होणारे रोग आहे ते जास्त वाढतात. कारण आपण जवळजवळ राहतो, दूर दूर राहत नाही. आणि एकच पॉप्युलेशन जर एकाच प्राण्यांची जर वाढली, कुठली संख्या असो, तर निसर्ग काय करतो, त्याला कमी करतो, आपोआप कमी करतो निसर्ग. परंतु आता आपण इतकं तंत्रज्ञानाने विकसित झालो आहे की आपण स्वतःला काही मारणार नाही. आपण डुकरं जास्त झाले म्हणून डुकरांना मारू, नीलगाय जास्त झाल्या म्हणून नीलगायांना मारू. आपण मारतो की नाही जनरली, अनेक सरकार त्यांना मारत असते. परंतु माणसाला आपण मारतो का कोण, इतके जास्त झाले म्हणून. परंतु निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपली जी पॉप्युलेशन आहे 8 बिलियन, ही पॉप्युलेशन जास्त आहे, इतकी जास्त आहे की या पॉप्युलेशन समोर तुमचं जंगल पण टिकणार नाही, तुमचे शहरं, तुमची वनसंपदा, तुमची नैसर्गिक काहीही टिकणार नाही. म्हणून पॉप्युलेशन कंट्रोल जे आहे ते पण फार आपल्याला जोमानं कमी करावं लागेल. मग तुम्हाला एक शेती असेल समजा 10 एकर, तर 4 मुलं असतील, मग त्याचे पुन्हा पुढचे नातू असतील, पंतू असतील, ते शेती राहणारच नाही. म्हणून तुम्हाला हे जे नैसर्गिक साधन संपत्ती टिकवायची असेल तर तुम्हाला निश्चितच आपले पॉप्युलेशन पण कमी करावं लागेल. औद्योगिकरणाची आता स्लाईड पुढे आली म्हणून सांगतो की औद्योगिकरणामुळे काय समस्या झाली सर्वात मोठी. ठीक आहे, औद्योगिकरण आवश्यक आहे आपल्याला रोजीरोटी, कारण इतकी पॉप्युलेशन आहे, प्रत्येकाला नोकऱ्या त्यांना मिळू शकणार नाही, पण कामधंदा तर मिळाला पाहिजे. आपला विकास ज्याला म्हणतो म्हणजे आर्थिक विकास, तो पण झाला पाहिजे. पण त्यासाठी उद्योग हे काही चांगलं मॉडेल नाही आहे. आतापर्यंत ठीक आहे, गेल्या 25 वर्षापर्यंत ठीक आहे, पण आता तुमचं आर्थिक जे मॉडेल आहे ते जंगल व्हायला पाहिजे आणि शेती व्हायला पाहिजे. हे जर दोन तुम्ही जर मॉडेल विकासाची जी मॉडेल केली तर तुमच्या जगात सर्वाधिक उत्पन्न देणारं आपलं भारत राहू शकते. मी आता इजिप्तला जाऊन आलो मागच्या उन्हाळ्यामध्ये. इजिप्तमध्ये शेती होते असं तुम्हाला कधी वाटतं का? 25 वर्षापूर्वी कोणाला माहीत नाही की इजिप्तमध्ये शेती होते. आज
इजिप्तमध्ये 25% त्यांनी शेती विकसित केली. लँड म्हणजे डेझर्ट जे आहे वाळवंट, तिथं वाळवंटात ते माती आणून टाकतात बाहेरून, म्हणजे त्याला मिक्स करतात आणि तिथे पाणी नाही आहे आपण म्हणतो, पण तिथे झरे आहे काही काही ठिकाणी. तर ते झऱ्यातलं पाणी एका ड्रममध्ये भरतात आणि एका ड्रममध्ये 2 दिवस पाणी ते शेताला देतात. तर तुम्ही कधी सॅटेलाईटमध्ये जर पाहाल, गुगल मॅपमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्ही दुबईच्या आसपास किंवा इजिप्त असो किंवा वाळवंटी देश असो, त्याला झूम करून पहा काही वाळवंटामध्ये तुम्हाला गोल गोल स्पॉट दिसतात. तर ते गोल स्पॉट म्हणजे शेती आहे त्यांची. त्यांचं ते असं लांब असं ते फिरवतात, स्प्रिंकलर असते ते स्प्रिंकलर फिरवतात त्यांना आणि पूर्ण एका वेटोळ्यामध्ये पाणी देणं त्यांचं संपूर्ण होऊन जाते. आज अरब देश, वाळवंटी देश जगामध्ये सर्वाधिक शेतीचं प्रोडक्शन म्हणजे पिकांचं प्रोडक्शन करणारा देश ठरणार आहे येत्या 10 वर्षात आणि आपल्याकडे सर्व असून आपण मागे असतो. तर अशा प्रकारे आता जग पुढं झालेलं आहे. म्हणून आपलं जे मॉडेल आहे औद्योगिकरण ते नको, कारण औद्योगिकरणामुळे काय झालेलं आहे, आपल्याकडे पोल्युशन झालेलं आहे, प्रदूषण झालेलं आहे आणि प्रदूषणाची समस्या इतकी गंभीर झालेली आहे या औद्योगिकरणामधून की समजा चंद्रपूरला तर तुम्ही आले तर चंद्रपूरला थर्मल पॉवर स्टेशन आहे, सभोवताल कोळसा खाणी आहे, मग बाकी 4 औद्योगिक क्षेत्र आहे आणि याचं इतकं प्रदूषण आहे की चंद्रपुरातले 60% लोक वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त आहेत. 60%. आणि त्याच्यामुळे इतके दवाखान्याचे पैसे तुमचे खर्च होतात त्या आरोग्यासाठी की आणि राहणं पुन्हा कठीण. तापमान 48 डिग्री इथलं तापमान, म्हणजे 48 डिग्री तापमान शहरामध्ये आपण जर गेलो तर ते जवळजवळ 49 डिग्री 50 डिग्री तापमान असते. म्हणजे आम्ही असे अनेक प्रयोग केले, थर्मामीटर जे असते चांगल्या क्वालिटीचं ते घेऊन आम्ही, त्याची काही पद्धत आहे कसं मोजायचं वगैरे, तर आम्ही बरोबर ते घेऊन मोजतो आम्ही. तर आमच्या शहरामध्ये तापमान जर 48 असेल तर जवळच्या 45 असते. 3 डिग्रीचा फरक आम्हाला पाहायला मिळाला तापमानामध्ये शहरामध्ये आणि जंगलामध्ये किंवा खेड्यामध्ये. तर इतक्या या फरकामुळे वेगवेगळे रोग आपल्याला व्हायला लागलेले आहे या टेम्परेचर डिफरन्सेसमुळे. आणि म्हणून शहर मगा म्हणतो की शहर हे आता आरोग्यात राहण्यायोग्य राहिले नाही आहे. आणि प्रदूषणाची समस्या जी सर्वात मोठी आहे ती भयानक आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं की मूलमध्ये प्रदूषण किती आहे, तुम्हाला वाटते मूल प्रदूषित क्षेत्र नाही असं वाटतं ना. तुमच्या मूलचा आजचा AQI हा 125 आहे, म्हणजे याला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो. तो प्रत्येक तालुक्याचा आणि जिल्ह्याचा जिथे उद्योग एकही नसो तरी तुमचा एअर क्वालिटी इंडेक्स 100 ते 200च्या जवळजवळ आहे. म्हणजे चंद्रपूरचा तर 250 एअर क्वालिटी इंडेक्स आहे सर्वसामान्य. तर तुम्हाला थोडीशी माहिती म्हणून सांगायचं म्हटलं तर एअर क्वालिटी इंडेक्स आज लोक मोजतात, सरकार मोजतं. तर 0 ते 50 पर्यंत गुड एअर AQI असतो, 51 ते 100 पर्यंत सॅटिस्फॅक्टरी AQI असतो आणि 101 ते 200 पर्यंत मॉडरेट AQI असतो आणि 200 ते 300 मध्ये मग पुअर क्वालिटी आणि 300 ते 400 मग व्हेरी पुअर आणि 500 अबाऊ मग सिव्हिअर याला म्हणतात असं मोजतात. आणि याचे डिसीज काय होतात की साधारण जरी प्रदूषण असलं सॅटिस्फॅक्टरी तरी तुमच्या ज्यांना प्रॉब्लेम आहे रोगांचे, ॲस्थमॅटिक प्रॉब्लेम असेल, ब्रॉन्काइट असेल, श्वसनाचे रोग असेल तर त्यांना त्याचा त्रास होतो 50 ते 100 पासून. तर तुमच्याकडे तर 100च्या वर आहे, मूलला पण आहे. त्याची कारणं काय आहे, तुम्हाला उद्योग आहे, उद्योग नाही आहे, उद्योगाचा काही संबंध नाही आहे प्रदूषणाशी. आजच्या काळात आज आपल्या शहरातली वाहनं किती आहे ते पहा, कारण वाहनातून निघणारा तो धूर आहे. म्हणजे एक तर धूळ मागे ते अनेक वाहनांना फ्लॅप नसते, मागे मड फ्लॅप नसते, तो पूर्ण अंगावरती आपला धूळ येतो, तो धूर हवेत उडते. वाहनातून निघणारा जो डिझेल पेट्रोलमधून निघणारा जो वायू असतात विषारी वायू, ते वायू बाहेर निघतात. आपण गावामध्ये कचरा जाळतो. तर या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याकडे प्रदूषण जास्त झालेलं आहे. म्हणून मूलमध्ये प्रदूषण नाही असं म्हणता येत नाही. तुमच्या बस स्टँडजवळ जा, तुम्हाला 150 AQI तुम्हाला सापडतो. आणि म्हणून आता आपल्याकडे आपली राहणीमान जे कसं एकदम मॉडर्न झालेलं आहे, हे मॉडर्न राहणीमान वगैरे हे चुकीचं आहे, ही स्टाईलच चुकीची आहे. निसर्गाला पूरक असं राहणीमान असेल तरच आपण सस्टेन होऊ शकतो, पुढच्या काळामध्ये वाचू शकतो, नाहीतर आपण वाचणं कठीण आहे. तर हे जे पोल्युशन आहे ते पोल्युशन सर्व ठिकाणी वाढलेलं आहे. म्हणून आपल्याला मास्क लावावं लागतं आजकाल. आणि मास्क लावणं चांगलं आहे. जेव्हा घरातून बाहेर निघतो रोडवर तर मास्क लावला तर तुम्ही सुरक्षित राहाल. नाहीतर जे 2.5 मायक्रोमीटरचे जे कण असतात, धुळीकण 2 प्रकारचे असतात, 2.5 आणि 10
मायक्रोमीटर्सचे. आता मी एक स्टडी पब्लिश केला. नागपूरचा पण सर उद्या मी पब्लिश करणार आहे स्टडी. याचा चंद्रपूरचा मी काल परवा केला, जळगावचा पण केला. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण डेली, मंथली, सीझन वाईज किती AQI आहे आणि काय काय परिणाम होणार आहे वगैरे वगैरे असं तर मी एक रिसर्च रिपोर्ट तयार करत असतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आढळतं की आता आपल्याकडे 2.5चं प्रमाण वाढलं. मागच्या काही वर्षात 10 जे धुलीकण आकाराचे होते मायक्रोमीटर त्याचं प्रमाण जास्त होतं. आता यावर्षी प्रत्येक शहरामध्ये प्रमाण वाढलं आहे 2.5 आणि हे सर्वाधिक घातक आहे, सर्वात घातक आहे. तुमच्या सर्व रक्तात जातात, फुफ्सात जातात, पण फुफ्सामधून कॅपिलरीमधून रक्तामध्ये जाते आणि भयानक रोग आपल्याला होऊ शकतात. विशेष यावर्षी ओझोनचं प्रमाण वाढलेलं आहे सर्व शहरामध्ये. ओझोन माहिती आहे ना तुम्हाला? आपल्याला माहिती आहे ओझोन वर असतो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये, पण आता ओझोन जमिनीवर आहे. कशामुळे? तुमची जिथे जिथे वाहनांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी ओझोनची निर्मिती होऊन राहिलेली आहे आणि ओझोन वायू हा अतिशय खराब वायू याला म्हणतो. म्हणजे प्लास्टिक, रबर हे तर खराब करते, पूर्ण श्वसन यंत्रणा खराब करते आणि आपल्याला आरोग्यालाही घातक आहे आणि वस्तूंनाही घातक आहे. आणि याचं प्रमाण आजकाल आपल्याकडे वाढायला लागलं आहे. हा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. नेक्स्ट स्लाइड पुन्हा दाखवतो, एक स्लाइड प्रमाणे जातो मी. तर तुम्हाला शहरीकरण समस्या सांगितल्या, शहरातल्या समस्या काय पुढे. नेक्स्ट प्रदूषण तुम्हाला सांगतोय की जलप्रदूषण वाढलेलं आहे, हवा प्रदूषण वाढलं आहे, जमिनीचं प्रदूषण आहे, अन्नाचं प्रदूषण आहे, प्रकाशाचं प्रदूषणाचं खूप आपल्याला वाटतं की प्रकाश आपण जे वापरतो हे लाईट वगैरे हे पण आपले डोळे खराब करतात. TV पाहतो ते पण डोळे खराब करतात. वाहनाची लाईट असते ते पण डोळे खराब असतात. आपले DJ वाजवतो आपण, खूप मोठ्या प्रमाणात आनंदानं लग्न करतो, पण तुमच्या लग्नामध्ये आनंद होतो, लोकांचे कान खराब होतात. वेगळ्या उत्सवामध्ये आपण DJ वापरतो, अतिशय हानिकारक आहे DJ, कारण तुमच्या कानाला 40 ते 50 डेसिबल जे आहे इतका आवाज पाहिजे. पण तुमचा जो यातून जो आवाज निर्माण होतो हा आवाज 100च्या वर असतो. DJ मध्ये तर जवळजवळ 125+ डेसिबल आवाज असतो आणि म्हणजे 70च्या वरचा आवाज आपल्या कानाला हानिकारक असतो. आणि तुम्ही घरातून बाहेर निघा, तुमच्या सर्वीकडे 70 आवाज आहे, सर्व ठिकाणी. आणि म्हणून आपण बहिरे होत चाललो आहे. ग्रामीण भागाच्या लोकांपेक्षा आपण बहिरे आहोत. आपल्याला चष्मे लागत आहे कारण आपल्याला लाईट जिकडे तिकडे आपल्याला आहेत. आपण जे हवा घेतो ती प्रदूषित आहे, पाणी पितो ती पण वेगवेगळ्या प्रदूषकांना प्रदूषित आहेत, अन्न खातो ते पण प्रदूषित आहे. आणि अजूनही शेतकरी शेतामध्ये जेवढं वापरता येईल कीटकनाशक ते वापरतात कारण त्यांना कीटक नष्ट करायचे आहे. पण कीटक मारताना माणसं पण मरून राहिलेले आहे. तर याला कोण थांबवणार? तर म्हणून आपली जी लाईफस्टाईल आहे ती कशी म्हणजे मानवासाठी सुरक्षित राहू शकेल. कारण समस्या ही वन्यजीव आणि जंगल नाहीच आहे. प्रश्न समोर समस्या आहे की मानवाला कसं वाचवायचं, मानव कसा वाचेल ही समस्या पुढे भविष्यामध्ये आहे तुमच्या या लाईफस्टाईलमुळे. अपघातात दररोज इतके अपघात होतात की घरून गेलेला माणूस येईल की नाही सांगता येत नाही. तर कशाही समस्या ही आपल्या लाईफस्टाईलची समस्या आहे. नेक्स्ट टाईम. आणि जसं मी हवामान बदल सांगितलं तुम्हाला की हवामान बदल ही जी समस्या इतकी गंभीर आहे की चंद्रपुरासारख्या शहरामध्ये दरवर्षी काय पडतो म्हणजे ज्याला आपण ढगफुटी म्हणतो, ढगफुटी दरवर्षी होते. म्हणजे ढगफुटी म्हणजे काय की 100+ mm पाऊस जर पडत असेल त्याला ढगफुटी म्हणतो आपण. आणि ही ढगफुटी बहुतेक जिल्ह्याच्या ठिकाणी होत आहे. नागपूरमध्ये पण दरवर्षी 2दा ढगफुटीसारखा प्रकार होतो. म्हणजे एका तासामध्ये 50 ते 100 जर पाऊस पडला तरी आपल्याकडे ती ढगफुटी आहे. कारण ढगफुटी त्या याच्या मानानं आहे, म्हणजे स्थानिक कुठे डोंगराळ प्रदेश आहे का, अल्टिट्यूड किती आहे, कुठे आहे त्याच्यानुसार आहे. आपल्याकडे टॉर्नेडो पण येतात, जे टॉर्नेडो कधीही आले नाही पण गेल्या 4 वर्षामध्ये माझ्याकडे नोंद आहे टॉर्नेडोची. म्हणजे वादळ जे तळ्यातलं पाणी सुद्धा उचलून घेऊ शकते आणि पूर्ण घर उडवून नेऊ शकते. अशा प्रकारचे टॉर्नेडो, छोटे टॉर्नेडो आपल्याकडे पण सुरू झाले आहे. हे कशाचा परिणाम आहे? या हवामान बदलाचा परिणाम आहे. तुमच्याकडे मागच्या 22 मध्ये आपल्याकडे 4 हीटवेव्ह आल्या, 4 हीटवेव्ह चंद्रपूरला. दरवर्षी 2 हीटवेव्ह आपल्याकडे येतात. आता हीटवेव्ह येण्याचं कारण आहे की हे वातावरणातला हवामानातला बदल. आणि हा हवामानातला बदल होण्याला सर्वाधिक कारण आहे आपली शहरं, मानव. कारण जंगल तुटले आणि शहरं वसले, इंडस्ट्री आली, त्याच्यामुळे ज्याला आपण टेम्परेचरचे जे पॅचेस आहे ते पॅचेस तुमचे खूप बदलले आहे. म्हणजे जमिनीवरचं तापमान कमी होते की जास्त होते याच्यावरती
पाऊस येते की नाही हे अवलंबून आहे, हवामान त्याच्यावर अवलंबून आहे. पण तुम्ही आपण काय केलं आहे की शहरं वसवले, तिथे हीट आयलंड इफेक्ट होतो, म्हणजे शहर तापते, म्हणजे काय होते, लो प्रेशर एरिया तिथे होतो. लो प्रेशर एरिया म्हणजे तिथे ढग येणार, पाऊस येणार. म्हणून आजकाल गेल्या 4 वर्षात शहरामध्ये जास्त पाऊस पडतो आणि शेतीमध्ये कमी पडतो, ग्रामीण भागात पाऊस कमी पडतो. याचं कारण आहे आपण वाढवलेलं शहरांचं तापमान. आणि पहिले सर्व जंगलं होती, झाडं होती, तर तापमान कंट्रोल होतं. आता ते तापमान कंट्रोल राहिलेलं नाही. याला कारण आपले हे सर्व शहर आहे. किती वेळ घेऊ? 5 मिनिट. तर म्हणून हवामान बदलाला कारणीभूत आपण म्हणतो ना सर्व समस्या आहे, पण सर्व समस्यापेक्षा माझ्या त्या दृष्टीनं आहे, मी भूगोलाचा आणि जिओलॉजीचा अभ्यास करतो, मला माहिती आहे शहरीकरण हे कारणीभूत. आणि आपण सर्व भारत आता वाळवंटीकरण करून राहिलो. माहिती आहे ना, वाळवंटीकरण म्हणजे काय? जिथे वाळू येते असं नाही. वाळवंटीकरण म्हणजे जिथे झाडं नाही, झुडपं नाही, काही झालं नाही, असा भाग म्हणजे वाळवंटीकरण. आणि भारतामधला 50-60% भाग वाळवंटीकरण झालेला आहे. आणि वाळवंटीकरण हा धोका यासाठी आहे की तिथे आता तापमान वाढलं. तापमान वाढलं म्हणजे लो प्रेशर एरिया वाढला. लो प्रेशर वाढला म्हणजे हवेचा प्रवाह तिकडे येणार, ढगांचा प्रवाह तिकडे येणार, आणि म्हणून वाळवंटात पाणी पडायला लागलं, तिथलं तापमान कमी झालं आणि तुमचं चंद्रपूरचं तापमान वाढलं. म्हणजे हा जो तापमानाचा डिफरन्स आपण म्हणतो तिथे कसा पाऊस येत आहे, कारण तापमानातला डिफरन्स झालेला आहे आणि म्हणून असं झालेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. आता याच्यात आर्थिक नुकसान किती आहे? आता ही जी स्लाइड आहे मी अर्थशास्त्र परिषदेसाठी बनवली होती. महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषदेमधले सर्व सायंटिस्ट लोक होते, त्यांना ही सर्व आकडेवारी दाखवली की काय कसं हवामान बदल आहे. तर हे नैसर्गिक आपत्ती तर प्रचंड येणार आहे, खूप म्हणजे हवामान बदल, तापमान वाढ, थंडीच्या लहरी. यावर्षी माहिती आहे ना तुम्हाला 3री थंडीची लहर आहे ही, आणि पुन्हा एक थंडीची लहर येणार. खरं तर आपला भाग हा एवढ्या थंडीचा नाही आहे, 9 डिग्री 8 डिग्रीचा आपला भागच नाही, आपला प्रदेशच नाही आहे. परंतु आता ह्या ज्या सर्व बदलामुळे हे सर्व नैसर्गिक आपत्ती हळूहळू आपल्याला यायला लागलेल्या आहेत. आणि खूप नुकसान किती झालं तुम्हाला बघतो, असा मला काही दिसत नाही तिथे. तर किती नुकसान झालं, किती करोडोचं नुकसान होऊन राहिलं, आपलं GDP किती कमी झालं, तुमच्या शेतीचं किती नुकसान आहे, इंडस्ट्रीचं किती नुकसान आहे. तुम्ही नुकसानची भरपाईच करू शकत नाही. एकीकडे तुम्ही विकास होत आहे याच हवामान बदलामुळे. नेक्स्ट स्लाइड. आता तुम्हाला चिंतन करायचं आहे, पर्यावरण आणि अर्थकारण तुम्हाला जे ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्हाला निसर्ग संवर्धनासाठी काही चिंतन करा, नाही तर काहीतरी चांगल्या गोष्टी करा, नाही तर मरा. करा किंवा मरा असं आपल्याला हा संदेश ही स्लाइड तुम्हाला देत असते. नेक्स्ट. तर इथं मी थांबतो खरं तर, कारण या स्लाइडनं गेलो तर ही 1 तासाची स्लाइड आहे, म्हणजे पूर्ण पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे आणि बोलायला भरपूर वेळ लागेल. परंतु समस्या खूप मोठ्या आहे पर्यावरणाच्या, आणि त्या उपाययोजना करणे हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, समस्या आहे, पण त्याच्यावर उपाय पण केले पाहिजे. मी काही उपाय तुम्हाला सांगितले. आता सर्वात मोठा उपाय आहे वृक्षारोपण. तुम्हाला स्वतःचं घर, तुमचे नातूपंतू वाचवायचे असेल तर तुमच्या घराजवळ मोठे 2 झाडं लावा. मोठे 2. तुमचं घर झाकू द्या, सेफ राहू दे त्याला, तापमानापासून, पाण्यापासून, कीटकांपासून, सूक्ष्मजीवांपासून. आणि असंच संपूर्ण घरोघरी तुम्ही 2-2 झाड लावलं तर तुमचं जे गाव आहे ते गावच एक जंगल होईल. आणि मग चांगले पशु पक्षी तिथे येतील. वाघ वगैरे याची भीती बाळगू नका, वाघ काही येणार नाही, परंतु पक्षी चांगले येतील. आपले जे गावातले जे प्राणी आहेत ते पण चांगले जगू शकतील. हा सर्वात मोठा उपाय आहे. आणि वाहनं कमी करा. कारण सध्या सर्वात मोठं प्रदूषण वाहनांचं आहे. पूर्ण भारतात प्रदूषण जास्त उद्योगापेक्षा जास्त प्रदूषण वाहनांचं आहे. तुम्हाला वाटतं की काय होते आपल्या छोट्याशा गाडीनी, पण तुम्ही कंपॅरेटिव्ह स्टडी करा तर ते वाहनं कमी करून पहा. टॅक्सी किंवा ॲटो यांनीच गेलं पाहिजे, स्वतंत्र वाहनात जाऊ नये. सायकलचा वापर करा, शक्यतो मुलांना सायकली द्या, आपणही सायकल चालवा, हेल्थ चांगली राहील. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा. सौर ऊर्जा जे आहे, सोलर पॅनल जे आहे आपल्या घराच्या वरती ते वाढवा. आता सोपं झालं, स्वस्त झालेलं आहे. 30,000मध्ये 1 किलोवॅट तुम्हाला मिळेल, तर खूप स्वस्त झालं आहे. तुम्ही 2 किलोवॅट साध्या घरी असलं ना तर तुम्हाला 50-60 हजारात तुमची विद्युत बिल माफ होऊ शकते. तर सर्वांनी सौर ऊर्जेचा वापर करा. बॅटरीवर चालणारी जी सौर ऊर्जा चार्जिंग राहतील ती वापरा. आणि स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये खराब पाणी प्यायचं नाही, चांगलं अन्न खायचं, अशा खूप गोष्टी आपण जर करू शकलो तर आपण आजही वेळ गेलेली नाही. आपण पर्यावरण सुरक्षित करू शकतो, स्वतःचा
जीवन सुरक्षित करतो, जंगलं वन्यजीव पण आपण वाचवू शकतो. हे सर्व जैवविविधता आपली टिकली पाहिजे तर आपण टिकू. आणि ही पृथ्वी सर्वांची आहे, किंवा आपली नाही आहे, प्राण्यांची आहे, पक्ष्यांची आहे, सर्वांची आहे. म्हणून सर्व एकत्र राहिले तरच आपण राहू. एकटा मनुष्य एवढ्या मोठ्या संख्येनं राहू शकत नाही. तर काही प्रश्न असतील तर वाटल्यास काही मुलांचे तर आपण 5 मिनटं देऊ शकतो त्याला, परंतु मी इथे थांबतो. इथे पाहुणे मंडळी बसली आहे, त्यांना पण बोलायचं आहे. त्यांचे सर्वांचे आभार. विशेषतः नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थांचे मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन पण करतो की खूप चांगला उपक्रम इथे घेतला, मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. खरं तर मी उशिरा येणार होतो पुन्हा, कारण आमचा कार्यक्रम ठरल्यापर्यंत नंतर होता आणि स्पेशल मी बोलणार होतो हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. पण आता वेळेनुसार मध्ये बदल झाला, तर मी इथंच थांबतो. सर्वांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. जर खूप काही कठीण चांगला प्रश्न असेल तर विचारा. बिलकुल. हो, समस्या समजली तुमची. सर्वांची समस्या आहे. पिंपळाचं झाड लोक लावत नाही, वडाचं पण घराजवळ लावत नाही. ठीक आहे, ओपनच. पण काही झाडं जे आहे आता बडिंग केलेले झाडं जे छोटे छोटे आहेत, ज्यांना आंबे लागतात आहे की नाही, चिंचाबन लागतात, वेगवेगळ्या फळांची झाडं आहेत, ती तरी आपण कमीत कमी जरी लावली आणि आसपास 3-4 घरामधून तरी जागा असेल तिथे त्यांनी जर मोठे झाड लावले तर आपल्या घरातच सुरक्षा होते. शेवटी तुम्हाला त्याचे जे मुळं तुमच्या घरात, आता माझ्या घरी कडुलिंबाचे 2 झाडं आहेत, पण मी माझ्या घराकडे येणारं मूळ कापून टाकलं. रोडकडे तिकडले मूळ ठेवले, मी माझ्याकडलं मूळ नाही ठेवलं, कारण मला माहिती आहे की ते तुमचे वॉल कंपाऊंडही खराब करते आणि घरही खराब करते. तर थोडे काही उपाययोजना पण आहे. ते मुळं येऊ द्यायचे नाही इकडे, त्याला बॅरियर करायचं असं कुठलं तरी, नाली खोदून पाहिजे जोशी आणि आपल्याकडे येऊ नये असा प्रयत्न करता येतो. किंवा छोटे छोटे झाडं जे आहेत ते छतावरती आपण लावू शकतो, साईडला लावू शकतो, खिडक्यात. काही ना काही उपाय केला पाहिजे. समस्या सांगून आपला अर्थ नाही, जगायचं असेल तर अशा अडचणी आहेत. मोठी मोठी झाडं, वड, पिंपळाची झाडं, चिंचाची झाडं ओपन स्पेसमध्ये लावले पाहिजे. किंवा जागा जर असेल 10-15 फूट तर मोठं झाड लावायला काही हरकत नाही. फक्त मुळं येऊ नये याची खबरदारी फक्त घ्यायची. दुसरा काही प्रश्न? ठीक आहे, मला वाटतं प्रश्न नाही आहे. कधी माझा फोन नंबर तुम्हाला इंटरनेट गुगलमध्ये जरी टाकलं नाव तरी तुम्हाला फोन नंबर, ईमेल वगैरे मिळून जातो. तर तुम्ही कधीही प्रश्न असेल तर विचारा, कुठलाही प्रश्न. तसं चंद्रपूरमध्ये पण हे संस्थांचे आपले लोक इथे आहेत लेडी, ते पण सांगू शकतात. तर धन्यवाद, मी इथेच थांबतो. विशेषतः सत्कार केल्याबद्दल या संस्थेचे आणि मूलवासियांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. माननीय डॉक्टर राजकुमार खापेकर सर, आंतरराष्ट्रीय समन्वयक, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, यांचं थोडक्यात परिचय. बॉटनी प्राध्यापक आहेत ते, रिंकू महाविद्यालय पाचपावली आणि त्यांनी नागपूर युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतलेली आहे. त्यांचे अनेक पुस्तकही प्रसिद्ध झालेले आहेत. ते पर्यावरण क्षेत्रात काम करतात. अनेक त्यांना पारितोषिक मिळालेले आहेत. अशा या अभ्यासक सरांचं या ठिकाणी पहिले सत्कार सन्माननीय सुयोग सर, आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त तथा संस्थापक राष्ट्रीय नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सदस्य पर्यावरण परिषद आणि तसेच ज्येष्ठ अभिनेते आदरणीय जयरामजी नायक सर यांनी राजकुमार खापेकर सर यांचं सत्कार करावा. सन्मान चिन्ह देऊन माननीय राजकुमार खापेकर सर यांच्या कार्याची या ठिकाणी पावती देण्यात येत आहे, त्यांचा सत्कार करण्यात येत आहे.
प्रेम मिळतं, विश्वास मिळतं, प्रेम मिळतं, विश्वास मिळतं, आपलेपणाची धारणा मिळतं. रसिक हो, तुमच्या कार्यामधून आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळतं, आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते. यानंतर आत्ताच ज्यांचा सत्कार झाला असे आदरणीय प्राध्यापक राजकुमार खापेकर सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. पद्धतच सन्माननीय खापेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपले अमूल्य असे मार्गदर्शन या ठिकाणी सादर करावं.